ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत गोडाऊन विरोधात प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली असून आज दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत गोडाऊनचं सर्वेक्षण आणि निष्कासन मोहीम राबवण्यात आली आहे। आज 113 अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली, तर 830 गोडाऊनचे सर्वेक्षण करण्यात आलं। महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशान्वये उपायुक्त जितेंद्र निकम, उपायुक्त दीपक झिंजाळ तसंच दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे। निष्कासन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसंच स्क्रॅप साठवणूक करणाऱ्या गोडाऊनना प्राधान्य देण्यात येत असून संभाव्य धोके टाळण्यासाठी अशा गोडाऊनवर कारवाई करण्यात येत आहे। दरम्यान शासकीय आरक्षित तसंच सरकारी भूखंडावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत गोडाऊनची तपासणी आणि सर्वेक्षण सुरू असून नियमबाह्य आढळणाऱ्या गोडाऊनवर यापुढेही कठोर निष्कासनाची कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचं उपायुक्त दीपक झिंजाळ यांनी नमूद केलंय।